सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि फोफवलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन साकडे घातले। शहरात सट्टा, जुगार आणि अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू असून जामिनावर सुटलेले गुंड सर्वसामान्य जनतेला धमकावत असल्याची गंभीर बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे। नुकत्याच एका व्यापारावर झालेल्या चाकू हल्ल्याचा संदर्भ देत शहरात गुंडांची दहशत वाढली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिकच्या धर्तीवर धुळ्यातही स्पेशल स्क्वॉड तयार करून अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी प्रमुख मागणी ॲडव्होकेट गोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यासोबतच जामिनावर सुटलेल्या गुंडांवर सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालावी आणि महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक सक्रिय करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे। यावर पोलीस महानिरीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या काळात सर्व गुंड आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे ठोस आश्वासन दिले। पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग एनपुरे साहेबांची काल आम्ही भेट घेतली। धुळे जिल्ह्यात शहरात बिघडलेली कायदा सुव्यवस्था व सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आम्ही निवेदन दिले। यापूर्वीही पोलीस महानिरीक्षक केराळे साहेब त्यांना आम्ही भेटलो होतो, निवेदन दिले होते, परंतु त्यांची बदली झाल्याने गेल्या 2-3 महिन्यांपासून काही कारवाई अवैध धंद्यांविरोधात आम्हाला दिसून आलेली नाही। त्या संदर्भात तक्रारी देखील आमच्याकडे आल्या। त्या तक्रारींचा आढावा घेत आम्ही पोलीस महासंचालकांची भेट घेतली। त्यांना धुळ्यातली सविस्तर परिस्थिती लक्षात आणून दिली। गेल्या 8 दिवसापूर्वीच एका आमच्या व्यापारी बांधवावर ज्याचा काहीही दोष नव्हता, म्हणजे दुसऱ्याचं भांडण सोडवण्यासाठी तो गेलेला असताना त्याच्यावर चाकूने हल्ला होतो। कारण काय तर गाडी मागे पुढे घ्या फक्त ह्या विषयावरून जर चाकू भर दिवसा निघत असेल तर धुळ्याची सध्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला लक्षात येते। म्हणून हे सर्व आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले। धुळ्यातले काही गुन्हेगार आहेत जे जामिनावर सुटतात, जामीन घेत असताना आम्ही समाजाला कोणतेही घातक कृत्य करणार नाही, समाजाला त्रास आमच्याकडून होणार नाही अशा पद्धतीने वचन देतात आणि बाहेर आल्यावर तेच पुन्हा राजकीय वरदस्ताच्या साह्याने 2 नंबर धंदे करतात, सामान्य जनतेला धमकवतात, त्रास देतात। अशा पद्धतीची वागणूक सध्या शहरात सुरू आहे। काही गुन्हेगार हे सुधारतात, सामाजिक कार्यक्रम करतात, त्यांचं आम्ही स्वागत करतो, पण काही जे माजलेले आहेत त्यांच्यामुळे समाजाची शांतता होत असते, शांतता ही बिघडत असते। त्यामुळे अशांवर कारवाई होणं खूप गरजेचं आहे। या संदर्भातच आज आम्ही पोलीस महानिरीक्षक एनपुरे साहेबांची भेट घेतली आणि आपण लवकरात लवकर ज्या पद्धतीने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा उपक्रम राबवतात त्याच धर्तीवर धुळे जिल्ह्यात देखील तो उपक्रम राबवावा आणि आपल्या मार्गदर्शनाखाली पोलीस महानिरीक्षक स्पेशल स्क्वॉड तयार करून धुळे शहरातील जिल्ह्यातील अवैध धंदे कायमस्वरूपीचे बंद करावे अशा पद्धतीची आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येणाऱ्या काळात आपल्याला त्या सर्व गुंडांसह अवैध धंद्यांवर कारवाई झालेली दिसेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरागी, धुळे।